नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तर विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा आजचा हा सण आश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा. आश्विन महिन्यात येणारा दशमीला हा सण, यामुळे याला विजयादशमी असंही नाव पडतं. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या मराठी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो. तर मित्रांनो, आज आपण बघूयात हा नवरात्र उत्सव का साजरा केला जातो किंवा या विजयादशमी मागचं काय कारण आहे. तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या सणाचा तर तर मित्रांनो, झालं असं, या पृथ्वी तलावरती महिषासूर नावाचा एक राक्षस खूप उत्मात करू लागला होता. या महिषासुराला ब्रह्मदेवाचं वरदान होतं. या महिषासुराचा वध हा केवळ एका स्त्रीच्या हातून होईल. कोणताही पराक्रमी पुरुष किंवा देवदेवता या महिषासुरास मारू शकणार नाही किंवा याचा अंत करू शकणार नाही. यावर सर्व देवदेवता चिंतित झाले. या महिषासुरानं तिन्ही लोकांमध्ये खूप उद्मात केला, हाहाकार माजवला होता. यावर सर्व देवदेवतांनी एकत्र येऊन यावर विचार करू लागले. या सर्व देवतांना महादेवांनी सांगितल्याप्रमाणे या देवतांनी आदिमाया आदिशक्ती पार्वती मातेला साकडं घातलं. पार्वती मातेनं चामुंडा देवीचं रूप धारण केलं आणि या महिषासुराशी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घनघोर युद्ध करायला सुरुवात केली. दशमीच्या दिवशी महिषासुराचा वध झाला. त्यामुळं देवीचा हा नवरात्रीचा 9 दिवसाचा जागर साजरा केला जातो आणि महिषासुराचा आज वध झाला, देवी विजयी झाली, म्हणून आजचा हा विजयादशमीचा सण साजरा केला जातो. याचं केवळ एवढंच कारण नाही, तर याची अजूनही अनेक कारणं आहेत. रामायणामध्ये सांगितल्याप्रमाणे रावणानं सीतामातेचं हरण केलं. यावर प्रभू रामचंद्रांनी रावणाशी सीतामातेला सोडवण्यासाठी युद्ध केलं आणि आजच्या दिवशी रावणाचा वध केला आणि सीतामातेला मुक्त केलं. तो हा आजचा विजयादशमीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. उत्तर भारतामध्ये तर नवरात्रीचे 9 दिवस रामलीला दाखवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर पश्चिम बंगालमध्येही दुर्गा मातेचा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. तर आजच्या दिवशी शस्त्रास्त्र पूजन का केलं जातं, याचंही एक खूप महत्त्वाचं कारण आपल्या भारतवर्षामध्ये किंवा महाराष्ट्र धर्मामध्ये सांगितलं जातं. तर आजच्या दिवशी पांडवांनी 12 वर्षाचा वनवास पूर्ण करून अज्ञातवास पूर्ण केला आणि आपली शस्त्र आपट्याच्या झाडावर ठेवलेली होती. ती आजच्या दिवशी पुन्हा धारण करून त्यांची विधिवत पूजा केली. म्हणून आपल्या महाराष्ट्र धर्मामध्ये किंवा भारतवर्षामध्ये आजच्या दिवशी शस्त्रास्त्र पूजन करण्याची ही परंपरा. बंगालमध्ये तर दुर्गा देवीचा हा शारदीय नवरात्र उत्सव एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो. सगळ्याबरोबरच आपल्या महाराष्ट्र धर्मामध्ये किंवा शिवकाळामध्ये किंवा शिवपूर्व काळामध्ये आजच्या दिवशी सीमा उल्लंघनाची प्रथा आहे. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यासाठी आपल्या सीमा ओलांडून जायचं, याला सीमा उल्लंघन असं म्हणतात. पूर्वी फक्त काही श्रीमंत लोकच हा उत्सव साजरा करत होते, पण आता सर्वसामान्य जनताही हा उत्सव साजरा करू लागली आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये अनेक ठिकाणी दुर्गा शक्तीचेही पठण केले जाते. उत्तर भारतामध्ये तर हा रामाचा उत्सव म्हणून 9 दिवस अनेक प्रकारे रामलीला दाखवल्या जातात. भारताबरोबरच हा सण नेपाळमध्येही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्ये याला दशेन या नावानं ओळखलं जातं. हा सण आश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून तर आश्विन शुद्ध दशमीपर्यंत साजरा केला जातो. थोडक्यात हा सण सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये येत असतो. असत्यावर सत्याचा विजय, रावणाचा आजच्या दिवशी अंत झाला, म्हणून आपल्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी रावणाचा पुतळा बनवून आजच्या दिवशी रावण दहन करण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो.
विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जाणाऱ्या या दिवशी लक्ष्मी मातेचं, सरस्वती मातेचं आणि श्री गणेशांचंही पूजन केलं जातं. योद्ध्यांनी आजच्या दिवशी आपलं शस्त्रास्त्र पूजन करून परप्रांतावर किंवा दुसऱ्या राज्यावर स्वारी करायची अशी आपल्या महाराष्ट्राची परंपरा होती. तर मित्रांनो, 3.5 शुभमुहूर्तांपैकी असलेल्या आजच्या या विजयादशमी सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. आपला